लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। लोकवार्ता न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस 24 तासांच्या आत घेतले ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई। दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपी विलास पंडित वाघमारे याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बोलावून नेले। सुमारे 20 ते 25 मिनिटांनी मुलगी रडत घरी परत आली। तिची विचारपूस केली असता आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे दिसून आले। या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 202/2026 कलम 64 उपकलम 2F 65 उपकलम 2 भारतीय न्याय संहितासह कलम 4, 5M, 5N 6 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय डॉक्टर नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात तात्काळ वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली। पथकांनी सोनखेड, लोहा, माळाकोळी, कंधार व अहमदपूर जिल्हा लातूर भागात कसून शोध घेतला। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या खात्रीशीर माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी विलास पंडित वाघमारे वय 30 वर्षे राहणार नांदेड हा पालम जिल्हा परभणी येथील शिरस्कर स्मशानभूमी परिसरातील झाडाझुडपांत लपून बसलेला असताना पथकाने दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी त्यास शिताफीने ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईकरिता त्यास पोलीस स्टेशन सोनखेड येथे हजर करण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय डॉक्टर नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशाने श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर व माननीय सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक माधव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे, पोलीस अंमलदार देविदास चव्हाण, दिलीप चंचलवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, रवी बामणे, चंद्रकांत स्वामी, अझहर शेख, अनिल बिरातार, श्रीराम दासरे, संघरत्न गायकवाड, मनोज राठोड, सुधाकर देवकत्ते सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, राजेंद्र सिटीकर, दीपक ओडणे सायबर सेल यांनी पार पाडली आहे। लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा।